यापूर्वी मी असा कधीच विचार केला नव्हता की माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये असे काही संबंध निर्माण होतील। तो भाऊबीजेचा दिवस मला अजूनही चांगलाच आठवतो। काही दिवसापूर्वी माझ्या बहिणीचा नवरा तिला सोडून कायमचा निघून गेला। हे दुःख तिच्यासाठी फार मोठं होतं। बघता बघता 1 वर्ष निघून गेला आणि मग मी भाऊबीजेच्या दिवशी माझ्या विधवा बहिणीला भेटण्यासाठी तिच्या सासरच्या घरी गेलो। बहिणीच्या घरी जाण्याआधी मी काही मिठाई आणि फळे घेतली होती, पण जेव्हा मी माझ्या बहिणीच्या घरी पोहोचलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून तर मला धक्काच बसला। माझ्या विधवा बहिणीची सासू आणि नंदन माझ्या बहिणीला शिव्या देत होती, तिला काठीने मारहाण करत होत्या आणि माझी बहीण मात्र अगदी शांतपणे त्यांचा मार खात होती। तिचे कपडे देखील ठिकठिकाणी फाटलेले होते, केसही विस्कटलेले होते आणि ती काही बोलत पण नव्हती, नुसती रडत होती। माझ्या बहिणीच्या सासूने केस धरून माझ्या बहिणीला घराच्या बाहेर काढलं आणि मला बोलू लागली की घेऊन जा तुझ्या चारित्र्यहीन बहिणीला इथून। हिचं आता आमच्यासोबत काहीही नातं राहिलेलं नाही, हिच्यामुळे आम्हाला कुठेही तोंड दाखवायची आता लायकी राहिलेली नाही। बहिणीची ही अवस्था माझ्याकडून बघवत नव्हती। मी तिला मिठी मारली आणि तिला शांत करून आमच्या घरी घेऊन आलो। एके दिवशी माझी बायको तिच्या माहेरी गेलेली होती। मी माझ्या खोलीमध्ये माझ्या मुलांसोबत झोपलेला होतो, तर माझी विधवा बहीण बाहेर वरांड्यात झोपलेली होती आणि तेव्हाच अचानक पाऊस सुरू झाला। मी उठून माझ्या बहिणीची कॉट माझ्या खोलीत ठेवली आणि माझी बहीण माझ्या खोलीत झोप। परंतु अर्ध्या रात्री मला माझ्या बहिणीची कॉट हालताना जाणू लागली। मला असं वाटलं की नक्कीच कुणीतरी माझ्या बहिणीसोबत तिच्या कॉटवर बसलेलं आहे। मी गुपचूप मोबाईलची टॉर्च लावून बघितलं तर समोर माझ्या बहिणीला अशा अवस्थेत पाहून माझं काळीजच तुटून बाहेर आलं, कारण की तिच्या कॉटवर ती आणि मग थोड्या वेळानंतर मी पण कथा आपण सुरुवातीपासून सुरू करूया। माझं नाव महेश आहे। आम्ही 2च भाऊ बहीण होतो। माझे आई वडील तर आम्ही लहान असतानाच आम्हा दोघांना सोडून तेव्हा घरी निघून गेले होते। माझ्या बहिणीपेक्षा मी मोठा होतो, त्यामुळे मीच कष्ट करून आमचा उदरनिर्वाह चालवत होतो आणि माझ्या लहान बहिणीचं लग्नाचं वयही झालं होतं। तेव्हा मीच तिच्यासाठी योग्य स्थळ बघून तिचं लग्न लावून तिला सासरी पाठवणूक केली। मी स्वतः देखील लग्न केलं होतं। मला स्वतः 2 मुलं देखील होते। खरं तर आमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्या बायकोचाच हुकूम। माझ्या बायकोच्या पुढे माझं कधीच काही चालले नव्हतं। मी माझ्या बायकोच्या त्या भांडखोर स्वभावामुळे तिच्यासोबत अजिबात खुश नव्हतो। ती प्रत्येक गोष्टीवर फक्त स्वतःची मनमानी करायची। जेव्हा मी कोणत्याही तिच्या गोष्टीसाठी नकार द्यायचो तेव्हा ती माझ्यासोबत भांडायला लागायची। इतकंच काय तर ती मुलांना सोडून माहेरी निघून जायची आणि माझी मुलं आईच्या आठवणीत सतत रडत असायची। माझ्या मुलाच्या काळजीपोटी मी माझ्या बायकोची गुलामी करायला मजबूर होतो। मी माझ्या लग्नाच्या आधीच माझ्या लहान बहिणीचं लग्न लावून तिला एका चांगल्या कुटुंबात दिलं होतं आणि ती तिच्या घरामध्ये खूप खुश होती। तिला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ती तिच्या नवऱ्यासोबत आमच्या घरी यायची। ते दोघं एकमेकांसोबत खूप आनंदी होते, परंतु त्या दोघांच्या आयुष्यात मात्र एकाच गोष्टीची कमतरता होती आणि ती म्हणजे त्यांना अजूनही मूल नव्हतं। मी नेहमीच देवाकडे फक्त हीच प्रार्थना करायचो की देवाने माझ्या बहिणीच्या पदरात देखील एक गोड मूल द्यावं। दिवस निघून जात होते। अचानक एके दिवशी माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला। माझी लहान बहीण विधवा झाली। तिच्यासाठी हे दुःख फार मोठे होते। नवऱ्याच्या मृत्यूनंतर देखील ती तिच्या सासरीच राहत होती। माझी बहीण विधवा झाली होती तेव्हापासून माझ्या बायकोला माहीत नाही काय झालं होतं। आता ती मला माझ्या बहिणीला भेटायला देखील जाऊ देत नव्हती, ना तिला कधी माहेरी येऊ देत होती। माझ्या बायकोला भीती होती की जर माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या लोकांनी हाकलून लावलं तर ती आमच्या घरीच येऊन राहील। त्यामुळे तिने मला स्पष्ट शब्दात सांगितले होते की आता तू तुझ्या बहिणीसोबतचे सगळे नाते संपून टाक आणि तिला तिच्या अवस्थेवर सोडून दे। असं नको व्हायला की ती आपल्याच गळ्यात पडेल। आपली मुलं मोठी होत आहे, तू फक्त आपल्या मुलाचाच विचार कर। बायकोचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटायचं। शेवटी मी कसं काय माझ्या बहिणीला असं निराधार सोडू शकत होतो। मी प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बायकोशी न सांगता लपून छपून माझ्या बहिणीला भेटायला तिच्या सासरी जायचो। भाऊबीजेच्या दिवशीही मी बायकोला खोटं सांगितलं की मी माझ्या जवळच्या मित्राला भेटायला जात आहे, परंतु माझी बायको तर खूपच चालाक होती। जेव्हा मी घरातून बाहेर जाऊ लागलो तेव्हा ती मला बोलू लागली की खोटं बोलायची काहीही गरज नाही, मला चांगलंच माहीत आहे की तू तुझ्या बहिणीला भेटण्यासाठी तिच्या सासरी जात आहे। मी तिच्या बोलण्यावर काहीही न बोलता माझी नजर खाली झुकवली
मला सणासुदीला घरात भांडणं नको होत्या, त्यामुळेच मी शांतपणे माझ्या बहिणीच्या घरी आलो होतो. माझ्या बहिणीच्या विचाराने माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी रस्त्यामध्ये लोकांना पाहत होतो ज्यांनी नवीन नवीन कपडे घातलेले होते आणि माझ्या बहिणीने आजच्या दिवशीही नवीन साडी देखील घातलेली नव्हती. बहिणीच्या घरी रिकाम्या हाताने जाणं मला योग्य वाटत नव्हतं, म्हणून मी मिठाई आणि थोडी फळे घेतली. माझ्या बहिणीची सासू आधीपासूनच खूप वाईट स्वभावाची होती. ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर माझ्या बहिणीला सतत टोमणे मारत असायची. तेव्हा मात्र माझ्या बहिणीचा नवरा माझ्या बहिणीची बाजू घेऊन स्वतःच्या आईला गप्प करायचा, परंतु आता तिची बाजू घ्यायला तो देखील या जगात राहिलेला नव्हता. सध्या तरी मी माझ्या बहिणीच्या घरी पोहोचलो होतो, परंतु तिथे जाऊन बघितलं तर काही वेगळाच तमाशा त्या ठिकाणी चालू होता. माझ्या बहिणीचे सर्व कुटुंब त्या ठिकाणी गोळा झाले होते आणि ते सर्व लोक माझ्या बहिणीला खूप मारहाण करत होते. हे पाहून मला खूप मोठा धक्का बसला आणि मग माझ्या बहिणीच्या सासूने मला असं काही सांगितलं की ज्यामुळे माझं डोकं चक्रावू लागलं. ती बोलू लागली की रात्री तुझ्या बहिणीचा प्रियकर तिला गुपचूप टेरेसवर भेटायला आला होता. मी स्वतः तुझ्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडला आहे. आता माझ्या मुलाला जाऊन 1 महिना देखील झालेला नाही आणि हिने तर हिचे रंग दाखवाय. मला तर संपूर्ण खात्री आहे की माझ्या मुलाच्या मृत्यूमागे नक्कीच हिचा आणि हिच्या प्रियकराचा हात असणार. मी आता अजून हिला जास्त सहन करू शकत नाही. मी तर हा विचार करून हिला घरामध्ये जागा दिली होती की ही माझ्या मुलाची विधवा आहे, परंतु ही तर आमचीच इज्जत मातीत मिळवायला निघाली आहे. माझ्या घरात माझ्या तरुण मुली आहेत. तुझ्या बहिणीच्या कृत्यामुळे त्याच्या देखील चारित्र्यावर लोक बोटं उचलतील, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ताच तुझ्या बहिणीला तुझ्या सोबत घेऊन जा. बहिणीच्या सासूच्या त्या बोलण्यावर मी हैराणीने माझ्या तरुण बहिणीकडे बघितलं. तिच्या नंदनबाईने तिला अशा प्रकारे मारलं होतं की तिचा चेहरा, तिचे हातपाय अगदी सुजलेले होते. मी माझ्या बहिणीच्या सासूला समजवण्याचा प्रयत्न केला की माझी बहीण अशी अजिबात नाही, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. परंतु माझ्या बहिणीची सासू मात्र माझं काहीच ऐकायला तयार नव्हती. उलट ती आमच्या कुटुंबावर चिखल फेकत होती. तिचं म्हणणं होतं की त्यांनी माझ्या बहिणीला, पल्लवीला, एका पुरुषासोबत रंगेहात पकडलं आहे. मी माझ्या बहिणीकडे बघितलं तेव्हा ती अगदी शांतपणे हा सगळा अत्याचार सहन करत होती. तिने तिच्या विरोधात एक शब्द देखील तोंडातून बाहेर काढलेला नव्हता. मी पल्लवीला विचारले की पल्लवी, तुझी सासू जे बोलत आहे ते खरं आहे का? परंतु तेव्हा देखील ती शांत होती आणि तिची शांतता तिला गुन्हेगार ठरवत होती. तिच्या सासराच्या लोकांनी तिचं सगळं सामान माझ्यासमोर आणून फेकलं आणि बोलू लागले की या घाणड्या बाईला तुझ्यासोबत घेऊन जा. त्यावेळी माझ्याजवळ माझ्या बहिणीला सोबत आणण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. म्हणून मी माझ्या बहिणीचा हात पकडला आणि तिला माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन आलो. जेव्हा माझ्या बायकोने माझ्यासोबत माझ्या विधवा बहिणीला बघितलं तेव्हा तिने खूपच गोंधळ घातला. ती बोलू लागली की आधीच तिने स्वतःच्या नवऱ्याला खाल्लं आहे आणि आता तुम्ही हिला आपल्या घरी घेऊन आला आहात. हिच्या सासरचे लोक जर हिला ठेवू इच्छित नसल, कारण की त्यांना त्यांच्या मुलाच्या संपत्तीचा हिस्सा हिला द्यावा लागला असता, तुम्हाला हिला तिथे सोडायला पाहिजे होतं. आता मी माझ्या बायकोला काय सांगणार होतो की माझ्या बहिणीच्या सासूने तिच्यावर काय आरोप लावले आहेत. मी माझ्या बायकोला सांगितले की काही महिने ही आता इथेच राहणार आहे आणि नंतर मग मी काही दिवसांनी हिच्या दुसऱ्या लग्नाची तयारी करेन. ही गोष्ट माझ्या बायकोला सहन तर झाली नव्हती, परंतु मजबुरीने तिने शांत बसली. आमच्या घरामध्ये 2च खोल्या होत्या आणि एक वरांडा होता. जेव्हा पल्लवी घरात आली होती तेव्हा तिच्यासाठी कोणतीच खोली रिकामी नव्हती. मी माझ्या बायकोला सांगितले की हिला मुलांसोबत ॲडजस्ट करायला, परंतु माझ्या मुलांनी मात्र माझ्या बहिणीला त्यांच्या खोलीत ठेवण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे माझी बायको मला बोलू लागली की पल्लवीसाठी मी वरांड्यामध्येच तिचे हातरून टाकतो, तिला तिथे झोपायला काहीच त्रास होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. माझ्या बायकोची ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही, परंतु माझ्या बायकोपुढे मी मजबूर होतो आणि पल्लवी देखील शांत होती. मला आतापर्यंत समजत नव्हतं की जो आरोप पल्लवीच्या सासूने तिच्यावर लावला होता त्याच्या विरोधात पल्लवीने आवाज का नाही उठवला. काय पल्लवीची सासू खरं बोलत होती का? हे सगळे प्रश्न, परंतु मी हे सर्व माझ्या बायकोला सांगू शकत नव्हतो, कारण याबाबत जर मी तिला काही समजावलं असतं तर तिने पल्लवीला घरातून बाहेर हाकलून लावलं असतं. आता पल्लवीला येऊन 1 दिवस झाला होता की माझ्या बायकोने घराची सगळी जबाबदारी तिच्या अंगावर टाकली आणि स्वतः मात्र अगदी बेफिकर झाली होती. पल्लवी देखील कोणतीही तक्रार न करता शांतपणे घरातील सगळं काम करू लागली, कारण की तिला देखील माझ्या बायकोच्या स्वभावाबद्दल चांगलंच माहीत. सर्व मला अजिबात सहन होत नव्हतं, परंतु माझ्यात देखील माझ्या बायको विरुद्ध एक शब्द पण बोलायची हिंमत होत नव्हती. त्यामुळेच मी माझ्या बहिणीला कामवाली झाल्याचं पाहत होतो. एके दिवशी मी कामावरून परत आलो तेव्हा माझी बायको खूप काहीतरी विचित्र बोलू लागली. ती बोलू लागली की मला पल्लवीचे लक्षणं काही ठीक दिसत नाही.
मला तर असं वाटतंय जणू काही नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती अगदी मोकळी झाली आहे. स्वतःच्या बायकोच्या तोंडातून हे बोलणं ऐकून मी रागाने ती पाहू लागलो आणि म्हणालो, हे काय बोलतेस तू शुद्धीवर तर आहेस ना? अगं ती माझी लहान बहीण आहे. इतक्या कमी वयामध्ये तिच्यावर इतकं मोठं संकट कोसळलं आहे आणि एक स्त्री म्हणून तिचं दुःख समजून घेण्याऐवजी तू तिच्याबद्दल हे सर्व कसं बोलू शकतेस? यावर माझ्या बायकोने तोंड वाकडे केलं आणि बोलू लागली की तेच सगळं बोलते जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. लवकरच तुम्हाला खरं काय आहे हे समजेल. तेव्हा मात्र तुम्ही डोक्याला हात लावून बसाल. मी रागाने विचारलं, तुला काय बोलायचं आहे? ती बोलू लागली की तुमची बहीण कोणाला तरी लपून छपून भेटते. याच्या आधी बदनामीचा डाग आपल्या कपाळावर बसेल. लवकरात लवकर एखादं स्थळ पाहून हिला इथून चालतं करा. बायकोच्या त्या बोलण्यावर मला पल्लवीच्या सासूचं बोलणं आठवू लागलं, कारण की ती सुद्धा माझ्या बहिणीबद्दल हेच सर्व काही बोलत होती. काही वेळासाठी मी एकदम शांत झालो आणि मग माझ्या बायकोला बोलू लागलो की भाऊजीच्या मृत्यूला अजून 1 वर्ष देखील पूर्ण झाला नाही, म्हणून मी इतक्या लवकर मी तिच्या लग्नाबद्दल विचार देखील करू शकत नाही. यावर माझी बायको पुढील हास्य करत म्हणाली की तुम्ही बसून 1 वर्ष पूर्ण होण्याची वाट बघा आणि तुमची बहीण तुमच्या तोंडाला काळं पोसून इथून निघून जाणार आहे. ती खूपच कडू शब्दात हे सगळं बोलून माझी बायको खोलीत निघून गेली आणि मी विचारात पडलो की खरंच माझ्या बहिणीचे चारित्र्य चांगलं नव्हतं का? खरंच तिचं कुणासोबत तरी प्रेम प्रकरण चालू आहे का? हे कसं शक्य आहे की तिची सासू आणि माझी बायको दोघेही एकसारखंच बोलत होत्या? उलट मी तर माझ्या बायकोला आतापर्यंत हे सांगितलं नव्हतं की मी पल्लवीला तिच्या सासरीवरून का घेऊन आलो आहे. मी विचार केला होता की मी एकांतात पल्लवीसोबत याबद्दल चर्चा करेल आणि विचारेन की हे सर्व काय आहे. एक दिवस तेव्हा माझी बायको बाजारात गेली होती. मुलंही शाळेत गेली होती. घरामध्ये मी आणि पल्लवी दोघेच होतो. पल्लवी माझ्यासाठी चहा घेऊन आली. तेव्हा मी तिला माझ्या जवळ बसवलं आणि विचारले की तू असं काय केले आहेस की ज्यामुळे तुझ्या सासूने तुझ्यावर इतका मोठा आरोप लावला? माझं बोलणं ऐकून तिने तिची मान खाली घातली आणि एकदम शांत राहिली. मी म्हणालो, पल्लवी, अशा प्रकारे शांत राहून तुझीच बदनामी होईल. तू सांग की शेवटी असं काय झालं होतं? यावर पल्लवीने एक नजर माझ्यावर टाकली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली आणि ती उठून निघून गेली. तिची शांतता मला खूपच सत्वत होती. तर तिने अगदी मोकळेपणाने मला सगळं खरं सांगितलं असतं तर मी माझ्या बायकोचा मुकाबला देखील करू शकलो असतो, परंतु तिची शांतता तिला दोषी ठरवत होती. मग असे दिवस निघून जात एके रात्री मी माझ्या खोलीतून बाहेर निघालो. तेव्हा मी पाहिले की पल्लवी वरांड्यात तिच्या अंथरुणावर नव्हती. मी इकडे तिकडे पाहिलं, परंतु ती मला कुठेच दिसली नाही. आणि मग थोड्या वेळानंतर ती टेरेसवरून जिना उतरवत खाली येत होती. मी हैराणीने तिला विचारलं की इतक्या रात्री तू टेरेसवर काय करायला गेली होतीस? मला पाहून पहिले तर ती खूप घाबरली आणि मग बोलू लागली की बस असंच, मला जरा गुदमरल्यासारखं होत होतं, त्यामुळे टेरेसवर गेली होती. तिचं बोलणं मला अजिबात पटलं नाही. ती तर तसंही अगदी मोकळ्या वरांड्यामध्ये झोपलेली होती. मग तिला टेरेसवर जाण्याची काय गरज होती? मला वाटलं होतं की माझी बायको आणि पल्लवीची सासू जे काही बोलत होत्या ते अगदी योग्य होतं, परंतु पुराव्याशिवाय मी माझ्या बहिणीला याविषयी काहीही बोलू शकत नव्हतो. काही दिवस असेच निघून गेले आणि मग एके दिवशी माझ्या सासूची तब्येत तेव्हा माझी बायको तिच्या माहेरी गेली, परंतु मुलाची परीक्षा होती त्यामुळे ती मुलांना घरीच ठेवून गेली, कारण आता घरामध्ये मुलांना सांभाळण्यासाठी पल्लवी होती. त्या दिवशी वातावरण काही पावसाचं झालं होतं. त्या दिवशी माझी बायको माहेरी गेली असल्यामुळे मी पल्लवीला म्हणालो की असं वाटतंय अर्ध्या रात्री पाऊस सुरू होईल, त्यामुळे पाऊस येण्याआधीच मी तुझा हातरून माझ्या खोलीत लावतो, तू अगदी आरामात माझ्या खोलीत झोप. माझ्या बोलण्यावर ती तयार झाली आणि मग मी पल्लवीची कॉट माझ्या खोलीत. अर्ध्या रात्री मला असं जाणू लागलं जणू काय पल्लवी जागी आहे आणि तिची कॉट हलत आहे. खोलीमध्ये खूप अंधार होता, त्यामुळे मी हा विचार करून शांतपणे झोपून राहिलो की कदाचित तिला देखील माझ्याप्रमाणे काही वेळ मला तिच्या कॉटवर हालचाल होत असल्याचं जाणवत होतं. आणि मग शांतता पसरली. तेव्हा मला देखील झोप लागली. दुसऱ्या सकाळी सगळं काही नेहमीप्रमाणे चालू होतं, परंतु पल्लवीचे डोळे थोडेसे सुजलेले होते. मला वाटलं कदाचित जागरण झाल्यामुळे असं काही झालं होतं, त्यामुळे मी तिला काहीच विचारलं नाही. परंतु दुसऱ्या रात्री देखील मला तसंच जाणू लागलं जणू काय पल्लवी तिच्या कॉटवर काहीतरी करत आहे. माझ्याकडून राहवलं नाही की पल्लवी इतक्या रात्रीपर्यंत का जागी राहते आणि काय करते. मी मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि समोरचे दृश्य पाहून लाजेने माझा जीवच निघून गेला. रात्रीच्या अंधारात माझी बहीण स्वतःच्या कॉटवर बसलेली असून एक सुकी भाकरी तोडून तोडून खात होती. मी माझ्या बहिणीला अशी शिळी भाकरी तोडून तोडून खाताना पाहत होतो आणि मग मी उठून तिच्या जवळ गेलो. तेव्हा तिने घाबरून ती भाकरी तिच्या ओढणीत लपवली. मी माझ्या हाताने तिची ओढणी बाजूला केली, तेव्हा त्यामध्ये एक खूपच शिळी भाकरी होती. ती माझ्यापासून नजर चोरत होती, जणू काय तिची चोरी पकडली गेली आहे. मी हैराणीने विचारलं, पल्लवी, हे सर्व काय आहे?
जर तुला भूक लागली होती तर चांगलं चांगलं खायचं ना, ही शिळी भाकरी का खातेस? माझ्या त्या बोलण्यावर ती रडू लागली आणि रडत रडत बोलू लागली की माझ्यावर वहिनीने ताजं अन्न खाण्यासाठी निर्बंध लावला आहे. मी उरली सुरलेली शिळी अन्न खाते. मला रात्री भूक लागते, त्यामुळे भाकरी उशीच्या खाली लपून ठेवते आणि मग लपून लपून अर्ध्या रात्री खाते. तिचं ते बोलणं ऐकून माझं डोकं चक्रावू लागलं. मी तिला विचारू लागलो की तू मला हे आधी का नाही सांगितलं की तुझी वहिनी तुला चांगलं चुंगलं खाऊ पण देत नाही? तिने नजर खाली घातली आणि मग बोलू लागली की दादा, खरं तर हे मी आजपर्यंत कुणाला सांगितलं नाही, परंतु माझ्या नवऱ्याच्या मृत्यूच्या 1 दिवस आधीच मला समजलं की मी गरोदर आहे. दीपकने मला सांगितलं होतं की तो स्वतःहून ही बातमी सगळ्यांना सांगेल, त्यामुळे मी कुणालाच काही सांगितलं नाही. आणि मग दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने मला इतका मोठा धक्का बसला की मला हे देखील लक्षात राहिलं नाही की मी गरोदर आहे. आणि मग जेव्हा काही दिवसानंतर मी जरा सावरले, तेव्हा माझ्या सासऱ्याच्या लोकांना माझ्यासोबत इतकं वाईट वागणं सुरू केलं की माझी इच्छा असूनसुद्धा मी त्यांना काही सांगू शकले नाही की मी गरोदर आहे. त्यानंतर माझी तब्येत खूपच खराब राहू लागली. नेहमीच एक दिवस मी माझ्या सासऱ्यांच्या घरी टेरेसवर गेले. मला माहीत नव्हते की माझ्या नंदनने स्वतःच्या प्रियकराला भेटण्यासाठी टेरेसवर बोलवलं होतं. योगायोगाने माझ्या सासूने मला टेरेसवर जाताना पाहिलं होतं आणि ती माझ्या मागे आली. माझी नंदन अंधारात कुठेतरी लपून राहिली, परंतु तिच्या प्रियकरासोबत माझ्या सासूने मला बघितलं आणि मग माझ्यावर चारित्र्यहीन असण्याचा आरोप लावला. माझी तीच नंदन सर्वात पुढे येऊन आणि तिने तिचा गुन्हा माझ्यावर लादला. मी जर माझ्या बाजूने काही बोलले असते तर कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता. म्हणून मी कुणालाही काहीही सांगू शकले नाही आणि मला घरातून देखील हाकलून दिलं. जेव्हा मी इथे आले तेव्हा माझी इच्छा होती की मी तुला आणि वहिनीला याबद्दल सांगावे, परंतु वहिनी तर इथे माझंच ओझं उचलण्यासाठी तयार नव्हती. जर मी तिला सांगितलं असतं की मी गरोदर आहे तर माहीत नाही तिने काय केलं असतं. माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती की ती मला ऑपरेशन करण्यासाठी सांगेल आणि मग नंतर माझं दुसरं लग्न लावून देईल. त्यामुळे मी हे सर्व लपवून ठेवलं, कारण की मला माझं मूल गमवायचं नव्हतं. माझं दीपकवर खूप प्रेम होतं आणि हे मूल त्याची शेवटची निशाणी आहे. आता मला वेळोवेळी भूक लागते. कधी कधी मला गुदमरल्यासारखं तर कधी लपून छपून काहीतरी खाण्याचा प्रयत्न करायचे. आणि दादा, तुला तर माहीतच आहे की शेजारी माझी मैत्रीण नम्रता राहते. मी तिला गरोदर आहे याबद्दल सांगितलं, त्यामुळे जेव्हा मला वहिनी जेवायला द्यायची नाही तेव्हा ती मला काही ना काही खायला आणून द्यायची. वहिनीला वाटायचं की मी लपून छपून कुणाला तरी भेटते. मी तुला हे सर्व यामुळे सांगू शकले नाही, कारण की जर मी तुला हे सगळं सांगितलं असतं तर माझ्यामुळे तुझा संसार उद्ध्वस्त होईल अशी माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. आणि माझ्यामुळे तू वहिनीसोबत भांडणं केला असतात. आणि वहिनीची तर सवयच अशी आहे की ती लगेच घर सोडून निघून जाते. माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की माझ्यानंतर तुझं देखील संसार उद्ध्वस्त व्हावे, त्यामुळेच मी शांत राहिले. आणि आता ही मुलांची शिल्लकची भाकरी मी उशीच्या खाली लपून ठेवते, जेणेकरून रात्री खाऊ शकेल. मला अंदाज नव्हता की तुला हे सर्व समजेल. असं बोलून पल्लवी जोरजोऱ्याने रडू लागली आणि मी पुढे जाऊन माझ्या बहिणीला मिठीत घेतलं. माझं स्वतःचं नियंत्रण तुटला होता आणि मी देखील अगदी हुंदके देऊन रडू लागलो. मला माहीत नव्हते की माझ्याच घरात माझ्या बहिणीवर इतका अत्याचार होत आहे. तिने हे सत्य मला आधी सांगायला पाहिजे होतं, परंतु ती माझ्यावर विश्वास कसा ठेवणार होती? मी तिला स्वतःला एक चांगला भाऊ म्हणून सिद्ध केलं नव्हतं. ती विधवा झाल्यानंतर देखील मी तिला तिच्या सासरच्या लोकांच्याच भरोशावर सोडून आलो होतो. तिला कधी तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे असा धीर दिला नव्हता. आणि जेव्हा तिला आता घरी घेऊन आलो होतो तेव्हा देखील खूप मजबुरीने घेऊन आलो होतो. मी कधीही तिला विचारलं नाही की तू काय खातेस, कशी राहतेस, तुला कोणत्या गोष्टीची गरज तर नाही ना. स्वतःच्या घरात घेऊन आल्यानंतरही मी तिच्यापासून डोळे अगदी बंद केले होते. हे माहीत असून देखील की माझ्या बायकोचं वागणं तिच्यासोबत कसं आहे. मी कधीच तिच्यासोबत 2 गोष्टी प्रेमाने बोललो नव्हतो. स्वतःच्या सगळ्या चुकाची जाणीव झाल्यानंतर मला स्वतःची लाज वाटू लागली. मी तिला वचन दिले की मी तुझी खूप काळजी घेईल. मी स्वतः तुझ्या मुलाची जबाबदारी घेईल. पूर्ण रात्र मी तिच्यासोबत बसून तिला धीर देत राहिलो. मी स्वतः माझ्या हाताने माझ्या बहिणीला जेवण भरवलं. मी निर्णय घेतला होता की जेव्हा माझी बायको येईल तेव्हा मी तिच्यासोबत अगदी स्पष्ट शब्दात बोलेल की जर तिला माझ्यासोबत राहायचं असेल तर तिला माझ्या बहिणीला देखील इज्जत आणि प्रेम द्यावं लागेल, नाहीतर ती तिच्या घरी पुन्हा परत जाऊ शकते.
मग काही दिवसानंतर जेव्हा माझी बायको घरी आली तेव्हा मी तिला समोर बसवलं आणि स्वतः तिला सांगितलं की पल्लवी गरोदर आहे. हे ऐकून ती खूप चिडली, बोलू लागली, जर असं असेल तर हिच्या मुलाची जबाबदारी कोण घेईल आणि एका मुलाच्या आईसोबत तर कुणीही सहजपणे लग्न देखील करणार नाही. मी रागाने माझ्या बायकोकडे पाहिलं आणि बोलू लागलो की मला आता जगाची पर्वा नाही. मी तेच करेल ज्यामध्ये माझी बहीण आनंदी आहे. तिला तिचं मूल ठेवायचं आहे. मला काहीच अधिकार नाही की मी तिच्या आयुष्याचा निर्णय घेईल. हे घर माझ्या आईवडिलाचं आहे. यावर पल्लवीचा देखील कायदेशीर बरोबरीचा हक्क आहे. माझं ते रागाचं बोलणं ऐकून माझी बायको एकदम शांत झाली. पहिल्यांदाच मी तिच्यासोबत या अशा आवाजामध्ये बोलत होतो. मी तिला पुढे म्हणालो की पल्लवी आणि तिच्या मुलामुळे तुला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मी आताच लवकरात लवकर वरती बांधकाम सुरू करून पल्लवीला राहण्यासाठी एक वेगळी खोली देणार आहे. नाही ती तुझी कामवाली आहे आणि नाही तुला तिची काही सेवा करावी लागेल. त्यामुळे तू तुझं आयुष्य घालव आणि ती तिचं आयुष्य घालवेल. जेव्हा तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ येईल तेव्हा मी स्वतःहून तिचं लग्न लावून देईल. असं बोलून मी माझ्या रूममध्ये आलो. पल्लवी जी थोडं दूर उभं राहून हे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान आलं होतं, कारण की माझी बायको माझ्या त्या वागण्यामुळे एकदम शांत झाली होती. तिला समजलं होतं की आता तिची कोणतीही धमकी माझ्यावर काम करणार नाही. त्या दिवसानंतर माझ्या बायकोचं वागणं माझ्या बहिणीसोबत खूप चांगलं झालं होतं. मग काही दिवसांनी माझ्या बहिणीने एका मुलाला जन्म दिला. त्यावेळी मी खूप खुश झालो होतो आणि एक मामा होण्याच्या नात्याने मी माझे प्रत्येक कर्तव्य निभावले होते. मग काही दिवसानंतर माझ्या एका ओळखीच्या मित्राने माझ्याकडे माझ्या बहिणीचा हात मागितला. तेव्हा मी पल्लवीचं लग्न माझ्या मित्रासोबत लावून दिलं. आज ती तिच्या घरी आणि आम्ही आमच्या घरी खूप आनंदी राहत आहेत. तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.